नमस्कार मित्रांनो, माझं नाव किरण निकालजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भारतीय संविधानातील कलम 77 ही काय असते आणि कलम 77 आपल्याला काय सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारतीय संविधानातील कलम 77 हे केंद्र सरकारच्या कार्यकारी कामकाजाच्या कार्यकारी पद्धतीशी संबंधित असतं. हे कलम सांगते की आपल्याला सरकारची कामे कशी चालवली जाते आणि ती राष्ट्रपतीच्या नावाने कशी केली जातात. हे कलम 77 आपल्याला सांगत असते. कलम 77 काय सांगतं, त्यामध्ये एक त्याचे 3 मुख्य भाग आहे. सर्वात प्रथम पहिला भाग म्हणलं म्हणजे, की सर्व कार्यकारी कारवाई ही राष्ट्रपतीच्या नावाने कशी केली जातात. नंबर 2, आदेश व दस्त ऐवजी प्रामाणिकपणे प्रक्रिया कशी केली जाते आणि कशी करावी लागते. नंबर 3, कामकाजामध्ये वाटप करण्याचे नियम कसे बनतात. हे कलम 77 आपल्याला स्पष्टपणे पूर्णपणे सांगत असतं. तर सर्वात प्रथम नंबर 1 बघू. तर नंबर 1 काय आहे, की सर्व कार्यकारी कारवाई राष्ट्रपतीच्या नावाने कशी केली जातात. तर भारत सरकारची सर्व कार्यकारी कामे भारताच्या राष्ट्रपती यांच्या नावाखाली यांच्या नावाने केली जातात. जसे की एखादा सरकारी आदेश निघाला किंवा नियुक्ती असली किंवा एखादा करार असला, तर हे सर्व प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या नावाने जारी होतात. म्हणजे तर आपल्या लक्षात जर ठेवायचं झालं, समजा प्रत्यक्ष निर्णय हा राष्ट्रपती घेत नाही. ते मंत्रिमंडळाच्या एका सल्ल्यानुसार घेतले जाते. फक्त प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे फक्त आपल्या राष्ट्रपतीच्या नावाने काम हे फक्त निघले जातात आणि हे मंत्रिमंडळाच्या नाही का सल्ल्यानुसार काम घेतले जातात. फक्त राष्ट्रपती हे त्यांच्या फक्त नावाखाली निघतात. आता नंबर 2, आदेश व दस्तऐवजीचा प्रामाणीकरण प्रक्रिया कशी करावी लागते. म्हणजेच राष्ट्रपतीच्या नावाने जारी केलेला आदेश हा वैध ठरण्यासाठी त्याचे नियमानुसार सही करावी लागते. म्हणजे प्रत्यक्ष आदेशाला अधिकृत स्वाक्षरी असते. एकदा प्रमाणीकरण झाले की त्यावर प्रश्न उपस्थित करता येत नाही. हे कलम आपल्याला 77 मध्ये दुसऱ्या टॉपिक मध्ये सांगितले. आता बघूया तिसरा टॉपिक, कामकाज वाटप करण्याचे नियम. म्हणजे सरकारचे काम हे सुरळीत चालावे म्हणून पंतप्रधान यांच्याने का सल्ल्याने राष्ट्रपतीचे नियम बनतात. जसे की कोणते काम कोणत्या मंत्रालयाकडे जाईल, मंत्र्यामध्ये कामाचे वाटप कसे होईल, हे ठरवले जातात. एक्झाम्पल जर बघा झालं समजा तर आरोग्याचं समजा काही काम असलं तर ते आरोग्य मंत्रीकडे जात असतं. त्याच्यानंतर समजा काही समजा आर्थिकचं काही काम असलं तर ते आर्थिक मंत्रीकडे जात असतं. म्हणजे असे जे काम आहे हे काम आहे नाही का ज्याच्या त्या मंत्रीकडे वाटून दिले जाते. म्हणजे आपलं नाही सरकारचं जे काम आहे सुरळीत चालावं म्हणून हे मंत्रिमंडळाकडे नाही का ज्याचे त्याचे काम आहे त्याला वाटून दिले जाते. हे असा हा एक नियम आपल्याला ठरवून दिलेला आहे. म्हणजे सांगायचं एक असा की समजा निर्णय हा मंत्रिमंडळाने घेतला जातो, पण आदेश हा राष्ट्रपतीच्या नावाने जारी होतो. पण कागदावर अधिकृत अधिकारी यांची सही होते असते. म्हणजेच काम संबंधीमध्ये मंत्रालयाचं वाटप होत असते. समजा या एक्झाम्पल जर बघायचं झालं तर समजा एखादा नवीन कायदा लागू करायचा आहे, तर निर्णय हा मंत्रिमंडळाने घेतला जातो. आदेश हा राष्ट्रपतीच्या नाही का नावाने जारी होतो आणि कागदावर अधिकृत अधिकाऱ्याची सही असते आणि काम हे संबंधित मंत्रालयाकडे वाटप होत असते. मग यामध्ये समजा महत्वाचे जर मुद्दे बघायचे झाले तर कार्यकारी शक्ती ही राष्ट्रपतीकडे असते, पण प्रत्यक्ष वापर मंत्रिमंडळ हे करत असतो आणि सर्व आदेश हे राष्ट्रपतीच्या नाही का नावाने केले जातात आणि कामकाजाचे नियम तयार केले जातात. म्हणजेच कलम 77 ही केंद्र सरकारच्या कामकाजाच्या सिस्टम कसा असते हे आपल्याला कलम आपल्याला हे 77 हे ठरवून देत असते. यामुळे काय होतं की प्रशासनामध्ये शिस्त आणि स्पष्टता आणि जबाबदारी हे अतूट राहते. म्हणजे कलम 77 आपल्याला काय सांगते की आपला जो सरकार आहे, सरकारचं नाही का काम कसं सुरळीत चालावं, त्याचे कामकाजाची सिस्टम कशी असावी, हे कलम 77 मध्ये आपल्याला थोडक्यात सांगितलेले आहे. जय संविधान.